Hello student. In last class what we completed spring mass system. दोन केसेस पाहिल्या होत्या. एक हॉरिझॉन्टल प्लेनवर पाहिली होती आणि दुसरी केस कुठं पाहिली होती व्हर्टिकल प्लेनमध्ये. ओके. मग व्हर्टिकल प्लेनमध्ये तुम्ही पाहिलं होतं काय आलं होतं आन्सर. व्हर्टिकल प्लेनमध्ये मी काढतो स्प्रिंग कॉन्स्टंट के मास काय होता यम. स्प्रिंग कॉन्स्टंट के मास काय होता यम. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आला होता. टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2π√m/k आणि दुसरा फॉर्म्युला काय आला होता 2π√x/g. m/k आणि 2π√x/g. पण मी सांगितलं होतं कोणता फॉर्म्युला यूज करायचा 2π√m/k. कारण x/g जर वापरला तर अकॉर्डिंग टू पोझिशन व्हॅल्यू काय व्हॅरी होत असते जी ची व्हॅल्यू. आणि जी ची व्हॅल्यू व्हॅरी झाल्यावर टाइम पिरियड काय होत असतात चेंज होत असतात. म्हणून शक्यतो कोणता फॉर्म्युला यूज करायचा 2π√m/k. मग आता बघा ह्याच्यामध्ये नेक्स्ट काय विचारलं जातं. इफ मास m डॅश इज ॲडेड टू इफ मास m डॅश इज ॲडेड टू मास m. जर मी एखादं m डॅश मास मी कुणावर ॲड केलं m मासवरती. मग m डॅश मास जर मी m मासवरती जर ॲड केलं तर काय होईल फॉर्म्युल्यामध्ये चेंज. आता मी m डॅश मास ॲड केलं तर टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2π√m प्लस काय येईल m डॅश अपॉन k इज इक्वल्स टू 2π. आणि दुसरा चेंज काय होईल. आधी किती डिस्प्लेसमेंट होती ह्याच्यामध्ये x. आधी किती डिस्प्लेसमेंट होती मासमुळं x. मग m डॅशमुळं थोडीशी डिस्प्लेसमेंट वाढेल ती काय पकडूयात x डॅश. मग इन्स्टेड ऑफ x आपल्याला काय लिहावं लागेल x प्लस एक्स डॅश अपॉन जी. ह्या m मुळे डिस्प्लेसमेंट x आणि m डॅश मुळे x डॅश. म्हणजे टाइम पिरियडसाठी फॉर्म्युले काय आले 2π√m प्लस m डॅश बाय k 2π√x प्लस एक्स डॅश बाय जी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. हे एक्सप्रेशन कुणासाठी विचारतात टाइम पिरियडसाठी. ओके. काय केलं इफ m डॅश मास इज ॲडेड टू मास m तर m प्लस m डॅश आणि x ऐवजी x प्लस एक्स डॅश. एक्स डॅश डिस्प्लेसमेंट m डॅश मुळं आणि स्प्रिंगचं स्ट्रेचिंग आणि m मुळं काय x. ओके दॅट्स ऑल. बरं राईट डाऊन क्वेश्चन. आता बघा मला सांगा ह्या सगळ्या केसेसमध्ये आपण मास ऑफ स्प्रिंग कन्सिडर केलं का रे. मास ऑफ स्प्रिंग नाही. मला सांगा कुठल्या तरी फॉर्म्युल्यात मास ऑफ स्प्रिंग कन्सिडर केलं का नाही. म्हणजे ह्या स्प्रिंग आपण काय कन्सिडर केल्या होत्या मासलेस स्प्रिंग. लक्षात ठेवा हे जे काही फॉर्म्युले आहेत हे सगळे फॉर्म्युले कुणासाठी व्हॅलिड आहेत मासलेस स्प्रिंगसाठी. ओके. आणि जर मी मास ऑफ स्प्रिंग कन्सिडर केलं जर मी काय कन्सिडर केलं मास ऑफ स्प्रिंग. नीट लक्षात घ्या जर मी काय कन्सिडर केलं मास ऑफ स्प्रिंग जर मी कन्सिडर केलं पोरांनो तर त्या केसमध्ये फॉर्म्युल्यामध्ये थोडासा चेंज होतो. आणि फॉर्म्युला काय येतो 2π√. मास ऑफ स्प्रिंगला m लिहूयात m प्लस मास ऑफ स्प्रिंग अपॉन 3 अपॉन k. म्हणजे फॉर्म्युला काय होतो t इज इक्वल्स टू 2π√m प्लस ms बाय 3 अपॉन k. ms काय मास ऑफ द स्प्रिंग आणि m काय द मास विच इज अटॅच्ड टू द स्प्रिंग. ओके. म्हणजे टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2π√m प्लस ms बाय 3 अपॉन k. ms म्हणजे मास ऑफ द स्प्रिंग, k म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट आणि m म्हणजे काय असेल द मास विच इज कनेक्टेड टू द स्प्रिंग. जे मास स्प्रिंगला काय केलेलं आहे कनेक्ट. ओके. नेक्स्ट त्याला डबल स्टार करून ठेवा ते. इफ मास ऑफ द स्प्रिंग इज कन्सिडर्ड तर फॉर्म्युला 2π√m प्लस ms बाय 3. आणि लक्षात घ्या त्याच्यावरती प्रॉब्लेम शक्यतो कुठल्याही बुकमध्ये नाही आहेत मास ऑफ द स्प्रिंग कन्सिडर करून. जे काही करायचं ते मास ऑफ स्प्रिंगला काय करून करायचं निग्लेक्टच. पण तुमच्या माहितीसाठी मी हे लिहून दिलं इफ मास ऑफ स्प्रिंग इज कन्सिडर तर m बाय k ऐवजी m प्लस ms बाय 3 म्हणजे मास ऑफ स्प्रिंग अपॉन 3. ओके. दिस इज द फॉर्म्युला. राईट डाऊन. आता प्रॉब्लेम्स घेऊयात ह्याचे सगळे. फाइंड
फाइंड काय फाइंड करायचंय चला फाइंड टाइम पिरियड फाइंड टाइम पिरियड चला पटपट 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 करा बरं ट्राय हा इनक्लाइंड प्लेन आहे या इनक्लाइंड प्लेनमध्ये एक स्प्रिंग कनेक्ट केलं आहे आणि स्प्रिंगला काय कनेक्ट केलं आहे एक मास स्प्रिंगला काय कनेक्ट केलं एक मास इनक्लाइंड प्लेनवर स्प्रिंगला मास सेकंड स्प्रिंग आहे आणि हे मास यम कम्प्लिटली डिप्ड इन द वॉटर हे खूप महत्वाचं आहे मास यम कम्प्लिटली डिप्ड इन वॉटर इन लिक्विड कर चला आधी हे दोन प्रॉब्लेम करा पटपट फाइंड टाइम पिरियड स्क्रीनला पॉज करा आणि प्रॉब्लेम करण्याचा ट्राय करा करायलेत का सगळे येस ऑर नो चला बघा आता बोर्डकडे पटपट पटपट सांगायचं आता मला ह्याचं जे काही डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला काय असेल एम जी साइन थिटा मास लावल्या लावल्या स्प्रिंगमध्ये तेच लिहायचं मास लावल्या लावल्या स्प्रिंगमध्ये कितीनं डिस्प्लेसमेंट झाली एक्सनं म्हणजे वरी कोणता फोर्स झाला के एक्स म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशनला के एक्स इज इक्वल्स टू काय आलं एम जी साइन थिटा इक्विलिब्रियम कंडिशनला के एक्स म्हणजे काय झालं एम जी साइन थिटा ऑसिलेशन सुरू झाले का ह्याचे नाही मग ऑसिलेशन कधीनं सुरू होतात जेव्हा आपण ह्या मासला खाली कितीनं ओढूत वायनं मग मासला खाली वायनं ओढलं की स्प्रिंगमध्ये पण स्ट्रेचिंग काय झाली वाय मग ह्याच्यामुळं कोणता फोर्स डेव्हलप झाला के वाय ह्याच्यामुळं कोणता फोर्स डेव्हलप झाला के वाय मग रिझल्टंट फोर्स इज इक्वल्स टू एम जी साइन थिटा मायनस के वाय एक्स मायनस के वाय मग चला एम जी साइन थिटा म्हणजेच कोण आहे के एक्स मी लिहितो एम जी साइन थिटा म्हणजेच कोण आहे के एक्स मग आता बघा हे प्लस के एक्स मायनस के एक्स कॅन्सल म्हणजे रिझल्टंट फोर्स इज इक्वल्स टू काय आला मायनस के वाय म्हणजेच टाइम पिरियड काय 2π√m बाय के मी परत डेरिवेशन करत नाही आणि के म्हणजेच काय एम ओमेगा स्क्वेअर आणि एम ओमेगा स्क्वेअरवरनं टाइम पिरियड 2π√m बाय के रिझल्टंट फोर्स मायनस के वाय असेल तर टाइम पिरियड काय 2π√m बाय के मग आता इथं थोडासा एक फॉर्म्युला चेंज होतो याच्यावरनं एक्स अपॉन हे जी साइन थिटा डिनॉमिनेटरला घ्या आणि केला तिकडं पाठवा एम बाय के म्हणजे एम बाय केला कशाने रिप्लेस करता येतं एक्स बाय जी साइन थिटा म्हणजेच जरी स्प्रिंग मास सिस्टीमला इन्क्लाइंड प्लेनवर जरी नेलं हा अँगल थिटा पकडूयात तरी टाइम पिरियड रिमेन्स काय असतो सेम म्हणजेच 2π√, काय असतो एम बाय के आले इथंपर्यंत लक्षात अरे हा या ना इथंपर्यंत आले का लक्षात टाइम पिरियड 2π√m बाय के दॅट इज 2π√m बाय केलाच काय लिहिलं एक्स बाय जी साइन थिटा रिझल्टंट फोर्स काय आला मायनस के वाय ओके चला नेक्स्ट आता मला सांगा आता हे तुम्ही करायचं चला आपापले तेच रूल लावा तेच म्हणजे कुठले रूल लावा रिझल्टंट फोर्स चला सगळ्यात आधी काय बांधलं मास एम लावल्या किती एक्सटेन्शन झालं एक्स म्हणजे कोणता फोर्स डेव्हलप झाला के एक्स आणि कम्प्लिटली डिम्प्ड इन द वॉटर आहे म्हणजे खाली काय असेल अपॅरंट वेट मी कालच्याच क्लासला सांगितलं कम्प्लिटली डिप्ड इन द वॉटर असेल तर डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट नसून काय असतं अपॅरंट वेट मग इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये अपॅरंट वेट हेच कुणाला बॅलन्स करतं के एक्सला अपॅरंट वेट हेच कुणाला बॅलन्स करतंय एक्सला चला सांगा ऑसिलेशन सुरू झाले का बिलकुल नाहीत कधी ऑसिलेशन सुरू होतील परत मासला कितीनं खाली ओढावं लागेल वायनं नीट बघा तसंच करायलो का सगळं इनिशियलला स्प्रिंगची ओरिजिनल लेंथ एल नंतर मास जोडलं की किती एक्सटेन्शन होतं एक्स त्याचा काय फोर्स डेव्हलप होतो के एक्स पण सिस्टीम ऑसिलेट होते का नाही सिस्टीम कशामध्ये असते इक्विलिब्रियम आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला वॉटरमध्ये कोणतं वेट अपॅरंट वेट कुणाला बॅलन्स करायला के एक्सला लक्षात चला आता मासला वाय न ओढा आता काय सुरू झाले ऑसिलेशन मग स्प्रिंगमध्ये एक्सटेन्शन वाय आणि ह्या वाय मुळे फोर्स वरती कोणता आला के वाय
चला आता नेट फोर्स कोणता झाला रे दाद्यांनो? चला आता रिझल्टंट फोर्स किंवा नेट फोर्स के एक्स खाली कोण आहे? डब्ल्यू अपॅरंट मायनस एम मायनस वरती काय आहे? के एक्स मायनस के वाय. बट डब्ल्यू अपॅरंट म्हणजेच कोण आहे? के एक्स. हे प्लस के एक्स मायनस के एक्स कॅन्सल, म्हणजेच नेट फोर्स काय आला? मायनस के वाय. आणि नेट फोर्स मायनस के वाय असेल तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो? 2 पाय अंडर रूट एम बाय के. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. हे एक्सप्रेशन कोणासाठी झालं? टाइम पिरियडसाठी. आलं लक्षात? अरे हा या ना, हा या ना. म्हणजे जर कम्प्लिटली डिप्ड इन द वॉटर असेल मास, तर टाइम पिरियड रिमेन्स काय? सेम. सेम म्हणजेच काय? 2 पाय अंडर रूट एम बाय के. टाइम पिरियड तोच राहिला. तोच म्हणजेच काय राहिला टाइम पिरियड? 2 पाय अंडर रूट एम बाय के. इथंपर्यंत आलं लक्षात? अरे हा या ना. प्रोसेस बघा, तीच प्रोसेस. आधी ओरिजिनल लेंथ काय असणार? एल. मास जोडलं की कशा किती स्ट्रेचिंग झाली? एक्स. त्याचा फोर्स वरी के एक्स. खालचं वेट अपॅरंट, म्हणजे अपॅरंट वेट शुड बी के एक्स. म्हणजे सिस्टीम कशामध्ये आहे? इक्विलिब्रियम. ऑसिलेशन सुरू झाले का? बिलकुल झालं नाहीत. ऑसिलेशन सुरू होण्यासाठी मास एमला खाली किती न ओढा? वायनं. वायनं ओढलं की ह्याच्यात किती स्ट्रेचिंग झाली? म्हणजे काय फोर्स डेव्हलप झाला? के वाय. तो के वाय कुठं झाला? अपवर्ड डायरेक्शन. मग आता नेट फोर्स इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॅरंट मायनस के एक्स मायनस के वाय. मायनस के एक्स मायनस के वाय. बट डब्ल्यू अपॅरंट म्हणजेच के एक्स प्लस के एक्स मायनस के एक्स कॅन्सल. नेट फोर्स मायनस के वाय. सो टाइम पिरियड काय आलं? 2 पाय अंडर रूट एम बाय के. दिस इज द एक्सप्रेशन फॉर. एक्सप्रेशन कोणासाठी आलं? टाइम पिरियडसाठी. टाइम पिरियडसाठी. टाइम पिरियडसाठी. ओके, नेक्स्ट. लिहितो मी प्रॉब्लेम्स. तेच फाईन टाइम पिरियडच. ये थर्ड प्रॉब्लेम, फोर्थ प्रॉब्लेम, फिफ्थ प्रॉब्लेम. ओके, चला याच्यासाठी काय काढायचंय? टाइम पिरियड. मग आता बघा, हे प्रॉब्लेम सॉल्व करण्याची एक मी टेक्निक सांगतो. हे खूपच सिंपल टेक्निकनं सॉल्व करता येतं. काही टीचर्स तुम्हाला याची खूप लेंदी मेथड शिकवतील, पण मी लेंदी मेथडच्या भानगडीत पडणार नाही. एकदम सिंपल मेथडनं तुम्हाला शिकवेल हे. ओके, काय असतो याचा फॉर्म्युला? के इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला असतो टेन्शन ऑफ ब्लॉक अपॉन टेन्शन ऑफ स्प्रिंगचा होल स्क्वेअर इंटू के. हा के इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. के इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला टेन्शन ऑफ ब्लॉक अपॉन टेन्शन ऑफ स्प्रिंगचा होल स्क्वेअर इंटू के. दिस इज द एक्सप्रेशन फॉर. एक्सप्रेशन कोणासाठी आलं? दिस इज द एक्सप्रेशन फॉर के इफेक्टिव्ह. मग आता बघा, सगळ्यात पहिलं काय काढायचं की स्प्रिंगचं आणि कुणाचं? मासचं टेन्शन कॅल्क्युलेट करायचं. ब्लॉकचं म्हणजे मास एमचं. आता नीट बघा,
ही सगळी एकच स्प्रिंग आहे, ह्याच्यामध्ये पण टेन्शन टीच असेल, तीच स्प्रिंग असल्यामुळे ह्याच्यामध्ये पण टेन्शन टीच असेल. कळते ना टेन्शन? सर्वांनी लॉज ऑफ मोशन मध्ये शिकले. ही सगळी एकच वायर असल्यामुळे टेन्शन काय असेल? सेम. मग टेन्शन ऑफ ब्लॉक काय आहे? टीच. टेन्शन ऑफ स्प्रिंग काय आहे? टीच. होल स्क्वेअर इंटू टी कॅन्सल. सो काय आलं? के इफेक्टिव्ह के, म्हणजे टाइम पिरियड काय आला? 2π√m/k. म्हणजे या पण केसमध्ये टाइम पिरियड रिमेन्स काय आला? सेम. चला आता ही एकच स्ट्रिंग आहे, याच्यामध्ये टेन्शन टी असेल, तर ही एकच स्ट्रिंग असल्यामुळे ह्याच्यामध्ये पण टेन्शन किती असेल? टी. नीट बघा, ही एक स्प्रिंग आहे टी, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण टेन्शन किती असेल? टी. मग हे टी टी पकडलं तर इथं टेन्शन किती झालं? 2t. नीट बघा, नीट बघा, नीट बघा. ही काय आहे? सिंगल वायर. ही वायर कशी आहे? सिंगल वायर. नीट बघा, ही सिंगल वायर असल्यामुळे ह्याच्यामध्ये टेन्शन टी, तर ह्याच्यामध्ये टेन्शन टी. मग ह्या टी टीचं किती होईल? 2t. म्हणजे 2t टेन्शन ही वरती होईल, म्हणजे वरती काय झालं? 2. मग के इफेक्टिव्ह काय फॉर्म्युला? टेन्शन ऑफ ब्लॉक. ब्लॉकच्या तिथं टेन्शन बघा, एम ब्लॉकच्या वरी टेन्शन टी अपॉन दुसरं टेन्शन बघा स्प्रिंग. स्प्रिंगच्या तिथं टेन्शन किती? 2t. 2t चा होल स्क्वेअर इंटू के. टी टी कॅन्सल. सो के अपॉन 2 स्क्वेअर किती? 4. सो टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2π√m बाय, इंस्टेड ऑफ के, के इफेक्टिव्ह किती आले? ह्याला के डॅश पकडूत, के बाय 4. अपॉनचं 4 वरती गेलं, सो आन्सर विल बी 4m/k. सो आन्सर इज टाइम पिरियड 2π√4m अपॉन के. ओके, चला झालं. आता हे तुम्ही ट्राय करा. स्क्रीनला पॉज करा पटकन. स्क्रीनला पॉज करा आणि ट्राय करा. केलं? चला बघा आता, ही सगळी एक स्ट्रिंग आहे, म्हणजे ह्याच्यातलं टेन्शन टी, ह्याच्यातलं पण टेन्शन टी. सगळी ही एकच स्प्रिंग आहे. एकच असल्यामुळे ह्याच्यातलं टेन्शन टी, ह्याच्यातलं टेन्शन टी. लक्षात? मग टी टी मिळून ह्याच्यामधलं टेन्शन किती झालं? 2t. टी टी म्हणजे आता हे सिंगल वायर झाली. टी टी म्हणजे इथलं टेन्शन किती झालं? 2t. मग के इफेक्टिव्ह इज इक्वल्स टू टेन्शन ऑफ ब्लॉक. टेन्शन ऑफ ब्लॉक, ब्लॉकचं टेन्शन 2t अपॉन टेन्शन ऑफ स्प्रिंग, स्प्रिंगच्या तिथलं टेन्शन टी, होल स्क्वेअर इंटू के कॅन्सल. सो 2 चा स्क्वेअर 4. टाइम पिरियड 2 स्क्वेअर 4k. सो टाइम पिरियड 2π√m/4k. This is the answer. So these three are the most important questions. Okay, हे 3 क्वेश्चन हे मोस्ट इम्पॉर्टंट असतात. काय आन्सर आला? टाइम पिरियड. याच्यासाठी आला 2π√m/4k, याच्यासाठी आला 2π√4m/k, आणि याच्यासाठी आला t इक्वल्स टू 2π√m/k. दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर द नीट. हे नीटसाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात. ओके, याच्यानंतर नेक्स्ट बघूयात. हा थोडासा रोटेशनल मोशनशी पार्ट निगडीत असतो. मग रोटेशनल मोशनशी पार्ट थोडासा रिलेटेड असतो. मी सगळं सांगतो व्यवस्थित. रोटेशनल मोशन म्हणजे मी ज्या मुलांसाठी शिकवत आहे हे लेक्चर्स, त्यांना रोटेशनल मोशन झालेलं नाही. मग यांच्यासाठी मी थोडंसं सांगतो. द टाइम पिरियड ऑफ, राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग, टाइम पिरियड ऑफ rotating body, time period of rotating body on horizontal plane, time period of rotating body on horizontal plane without slipping. Time period of rotating body on horizontal plane विदाउट स्लिपिंग. ओके, बघा इकडे आता या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? काय असतं? हॉरिझॉन्टल प्लेन वरती हे मास यम मी प्लेस केलं. ओके, हे मास यम प्लेस केलं तर ह्याचे कोणते ऑसिलेशन्स होतात? हॉरिझॉन्टल ऑसिलेशन्स. मग हॉरिझॉन्टल ऑसिलेशन्स होतात
त्यावेळेस ही बॉडी जी आहे ही बॉडी काय होत असते स्लाइड. व्हॉट आय एम सेइंग, ही बॉडी काय होत असते स्लाइड. आणि बॉडी स्लाइड होत असेल तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2π√m/k. बॉडी जेव्हा स्लाइड होत असते त्यावेळेस टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2π√m/k. नीट लक्षात घ्या, टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2π√m/k. बॉडी काय होत असेल तर स्लाइड. पण आता काय म्हणलंय त्यानं थोडंसं की या स्प्रिंगला स्प्रिंग कॉन्स्टंट केला अशी बॉडी कनेक्ट करायच्यात, रोटेटिंग बॉडी. ह्या स्लाइड नाही झाल्या पाहिजेत, ह्या काय होत गेल्या पाहिजेत रोल. म्हणजे इकडं जाते वेळी या बॉडी कशा गेल्या पाहिजेत गोल गोल फिरत. रोलिंग म्हणजे कशी अशी अशी अशा 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 फिरत गेल्या पाहिजेत. इकडे येताना पण काय होत आल्या पाहिजेत रोल. रोल म्हणजे अशा गोल 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 फिरत आल्या पाहिजेत. म्हणजे इन्स्टेड ऑफ स्लाइड या बॉडीज काय करत आहेत रोलिंग. व्हॉट आय एम सेइंग, इन्स्टेड ऑफ स्लाइड ह्या बॉडीज फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये गोल फिरत आहेत किंवा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये गोल फिरत आहेत. लक्षात, फॉरवर्ड डायरेक्शनला गोल 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 म्हणजे जाताना कशी जाणार. आता नीट बघा नीट बघा नीट बघा, हा चॉक दिसतोय का. आता ह्याचे ऑसिलेशन्स होताना हा काय होत चाललाय स्लाइड. बरोबर दिसतंय का सर्वांना, हा काय होत चालला आहे स्लाइड. आणि आता हा काय होत आहे तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं कसा होत आहे रोल. दिसतोय का. मग या पण स्प्रिंगला कनेक्ट होणाऱ्या बॉडी बॅकवर्ड फॉरवर्ड जाताना कशा जाणार आहेत रोल होत. रोल होत मीन्स लाईक दिस वे. नाहीतर हे वरचं मास कसं जायचं स्लाइड होत. स्लाइड होत म्हणजे कसं सोपं, टुई 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 हे स्लाइड होत जाणं. रोल होत टुई 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 टुई. ओके, म्हणजे रोल होणं म्हणजे गोल गोल फिरत जाणं आणि स्लाइड होणं म्हणजे ढुर 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 ढुर. स्लाइड कळतं, रोल कळतं. कळला प्रॉब्लेम. मग ह्या बॉडीज कोणत्या बॉडीज आहेत रोटेशनल बॉडी. रोटेटिंग बॉडी बघा, मग ह्याच्यासाठी जो फॉर्म्युला असतो ह्याच्यासाठी रोटेटिंग बॉडीसाठी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. खूप म्हणजे अति महत्वाचा आहे. हा अति महत्वाचा फॉर्म्युला किंवा व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, याचा टाइम पिरियड असतो 2π√m प्लस I/r²/k. m प्लस I/r²/k. याचं डेरिवेशन्स वगैरे बसत नसतात, ते खूप लेंदी आहे. एक लेक्चर त्याच्यामध्येच जाईल. नीटच्या मुलांना गरजेचं पण नसतं. फॉर्म्युला असतो m प्लस I/r²/k. आता I/r² इथे एक नवीनच भानगड आली. I/r² म्हणजे कोणतं मास असतं एनर्शियल मास. एनर्शियल मास ऑफ द बॉडी. बॉडीचं कोणतं मास असतं एनर्शियल मास. मग आता बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे असतो मुवमेंट ऑफ इनर्शिया, लिहितो मी इथं. आय म्हणजे असतो मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि आर म्हणजे असतं रेडियस ऑफ द बॉडी. बॉडीची काय रेडियस, रेडियस ऑफ द बॉडी. आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि आर म्हणजे काय असतं रेडियस ऑफ द बॉडी. ओके, हे काय असतं डिटेलमध्ये, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये कोणत्या टॉपिकमध्ये कळणार आहे रोटेशनल मोशनमध्ये. हे सगळं डिटेल ह्याची इन्फॉर्मेशन कुठं कळणार आहे रोटेशनल मोशन. आणि ह्याच्यावर ऑलमोस्ट 4च क्वेश्चन्स तयार होतात. ऑलमोस्ट किती 4च. कुठल्याही बुकला जा फक्त किती क्वेश्चन असतात 4. ते 4ला 4 क्वेश्चन मी करून देतो. आता बघा ते 4ला 4 क्वेश्चन मी करून कसे देतो ते रोटेटिंग बॉडी 6 असतात. रोटेटिंग बॉडी किती असतात 6. आपण त्याचा चार्टच बनवूया छानसा. छानसा त्याचा काय बनवूया चार्टच बनवूयात. काय काय बनवूयात बॉडी. ओके, त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया, त्याची I/r² व्हॅल्यू, त्याची I/r² व्हॅल्यू. चला, पहिली बॉडी असते रिंग. पहिली बॉडी असते रिंग किंवा मोठा चार्ट बनवूया. ते लिहून घ्या आधी पटकन. स्क्रीन पॉज करून हे लिहून घ्या आधी पटकन सगळं. आपण याचा मोठा चार्ट बनवूयात, सगळंच त्याच्यामध्ये इन्क्लूड करूयात. पहिलं बॉडी. फॉर्म्युला पण लिहून घ्या. मी एका साईडला फॉर्म्युला लिहितो. चार्टच करूयात तयार. बॉडी
त्याच्यानंतर लिहूयात मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया नंतर लिहूयात I बाय आर स्क्वेअर व्हॅल्यू आणि त्याचा लिहूयात टाइम पिरियड. टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट काय होता m प्लस I बाय आर स्क्वेअर अपॉन के. बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हे टाइम पिरियड. चला लिहा पटपट. पहिली असते रिंग किंवा रिंगलाच म्हणत असतात हॉलो सिलेंडर. रिंग किंवा काय लिहित असतात हॉलो सिलेंडर. रिंग सिलेंडर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो I इज इक्वल्स टू mr स्क्वेअर बाय 2. I बाय आर स्क्वेअर हे आर स्क्वेअर डिनॉमिनेटरला गेलं. स्क्वेअर I बाय आर स्क्वेअर जर डिनॉमिनेटरला गेलं तर I बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती उरली फक्त m बाय 2. चला टाइम पिरियड सांगा आता. टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट m प्लस m बाय 2. m प्लस m बाय 2 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2m प्लस m किती आलं 3m बाय 2k. व्यवस्थित क्रॉस चेक करा, माझं रॉंग होऊ शकतं. m प्लस m बाय 2 व्हॅल्यू ठेवा. I बाय आर स्क्वेअर ऐवजी m बाय 2 व्हॅल्यू ठेवली. नीट लक्षात घ्या. I बाय आर स्क्वेअर ऐवजी काय व्हॅल्यू m बाय 2. m प्लस m बाय 2 काय झालं 2m प्लस m 3m बाय 2k. ओके, हा झाला टाइम पिरियड. सेकंड नाही सॉरी थोडंसं थोडीशी मिस्टेक झाली. हे रिंग नसतं, हे ह्याच्यासाठी असतं डिस्क किंवा सॉलिड सिलेंडरसाठी. सॉरी थोडीशी मिस्टेक झाली. हे असतं डिस्क ऑब्लिक सॉलिड सिलेंडरसाठी. सॉरी थोडीशी मिस्टेक झाली. सेकंड रिंग किंवा हॉलो सिलेंडर. रिंग किंवा हॉलो सिलेंडरसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr स्क्वेअर. मग I बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू फक्त काय होईल m. आर स्क्वेअर डिनॉमिनेटरला गेलं I बाय आर स्क्वेअर m. मग टाइम पिरियड काय येईल बघा. टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट व्हॅल्यू ठेवा m प्लस m 2m बाय k. म्हणजे रिंग किंवा हॉलो सिलेंडरसाठी 2 पाय अंडर रूट आन्सर काय आलं 2m बाय k. त्याच्यानंतर थर्ड तिसरी बॉडी असते. तिसरी बॉडी हॉलोस्पेअर. हॉलोस्पेअर हॉलोस्पेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 3r स्क्वेअर 2/3 mr स्क्वेअर. मग आता I बाय आर स्क्वेअर व्हॅल्यू काय येईल. आर स्क्वेअर डिनॉमिनेटरला गेलं 2/3m. चला टाइम पिरियडसाठी इक्वेशन काय येईल. टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट. करा कॅल्क्युलेशन. चला m प्लस 2m बाय 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2m बाय 3 3 म्हणजे 5m अपॉन 3. सो टाइम पिरियड काय आलं t इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट 5m अपॉन 3k. नेक्स्ट लास्ट बॉडी चौथी बॉडी आली सॉलिड स्पेअर. सॉलिड स्पेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2/5 mr स्क्वेअर. I बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल रे पोरांनो. बघा बरं I बाय आर स्क्वेअर डिनॉमिनेटरला गेला काय येईल व्हॅल्यू 2/5m. सो व्हॉट इज टाइम पिरियड. टाइम पिरियड 2 पाय अंडर रूट ठेवा व्हॅल्यू 2/5m. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 आणि 2 7 7m अपॉन 5k. काय आला आन्सर 7m अपॉन 5k. आलं लक्षात. हा चार्ट खूप महत्वाचा आहे. हा एक क्वेश्चन, हा एक
क्वेश्चन, हा एक क्वेश्चन. हे 4 क्वेश्चन झाले. आता तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगायची का गरज पडली? तर हे रोटेशनल मोशन बद्दल मी ज्यांना टीचिंग करायला हे टॉपिक, म्हणजे ज्यांच्यासाठी व्हिडिओ तयार करतोय त्यांच्यासाठी रोटेशनल मोशन झालेला नाही आहे टॉपिक. त्याच्यामुळं मला एवढं डिटेलमध्ये एक्सप्लेन करावं लागलं. जर हा टॉपिक रिपीटर किंवा हा पॉईंट मी नॉर्मल 12 स्टुडंटलाही शिकवला असता तरी एवढं एक्सप्लेन करायची गरज नसते. तरी पण व्यवस्थित नोटबुकमध्ये 4 ड्रॉ करा. हे 4 क्वेश्चन्स असतात अँड दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या कॉलेजची कुठलीही टेस्ट सिरीज होऊ दे टॉपिक वाईज SHM वरती, याच्यामधला एक क्वेश्चन डेफिनेटली काय 100% विचारला जाणारच. च च म्हणतोय मी, विचारला जाणारच. ओके, एक लास्ट प्रॉब्लेम घेऊयात आणि थांबूयात इथं. ओके, राईट डाऊन वन प्रॉब्लेम. एक लास्ट प्रॉब्लेम घ्या. A sphere of radius small r is performing oscillation. A sphere of radius small r is performing oscillation inside hemispherical bowl. Inside hemispherical bowl of radius capital R. Inside hemispherical bowl of radius capital R. Then time period of its oscillation will be. बघा, हा हेमिस्फेरिकल बाउल आहे. त्याच्यामध्ये ही छोटा स्पेअर आहे ज्याची की रेडियस किती आहे, स्मॉल आर. हे त्याचं काय आहे, सेंटर. आणि हा ऑसिलेट व्हायलाय. ऑसिलेट मीन्स लाईक दिस वे. हा काय व्हायलाय, ऑसिलेट. आणि याचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टाइम पिरियड. दिस इज व्हेरी इझी. ह्याचं जे डेरिवेशन असतं ना, ह्याचं डेरिवेशन इज सेम ॲज सिंपल पेंडुलम सारखं असतं. सिंपल पेंडुलम. म्हणून आता मी डेरिवेशन करत बसत नाही. मग सिंपल पेंडुलमचा काय फॉर्म्युला असतो, 2π√L/g. L म्हणजे काय असतं, डिस्टन्स फ्रॉम COM ऑफ बॉब टू टाइड एंड. COM ऑफ बॉब टू कुठपर्यंत असतं, टाइड एंड पर्यंत. मग आता बघा, इथं COM कुठं आहे, इथं. आणि सेंटर टाइड एंड म्हणजे इथं. म्हणजे हे डिस्टन्स काय झालं रे पोरांनो, रेडियस. हे डिस्टन्स काय झालं, रेडियस. मग मला सांगा, हे डिस्टन्स, सॉरी रेडियस नाही, हे डिस्टन्स आपल्याला काय असेल, आपली L. हे डिस्टन्स आपली काय असेल, L. नीट बघा इकडं, कारण L म्हणजे काय आहे, डिस्टन्स फ्रॉम हे COM टू कुठपर्यंत, टाइड एंड. टाइड एंड म्हणजेच काय असेल, इथलं सेंटर कुणाचं, हेमिस्फेअरचं. मग मला सांगा, ही L काय होईल, इथून इथपर्यंत किती असेल, इथून इथपर्यंत. व्हॉट आय एम सेइंग, इथून इथपर्यंत काय असेल, रेडियस. मग एवढं डिस्टन्स स्मॉल आर सोडून द्या, म्हणून इथून इतकं डिस्टन्स किती झाला, R मायनस स्मॉल आर, म्हणजे एवढं, म्हणजेच कॅपिटल R मायनस स्मॉल आर. टाइम पिरियड एक्सप्रेशन काय होईल, 2π√, instead of small l, capital R minus small r upon g. This is the expression for time period. एक्सप्रेशन कोणासाठी असतं, टाइम पिरियड साठी. मग मी ह्याचे हे वगैरे काढत बसले नाहीत पोरांनो. इथं मी ह्याचे तुम्हाला कंपोनंट वगैरे काढले का नाही. जर गरजच असती तर काढत बसा. समजा इथं पकडा, ह्याला हा अँगल काय झाला असता, थिटा झाला, तर व्हर्टिकली डाऊनवर्ड mg. हा कॉम्पोनंट काय झाला असता, mg कॉस थिटा. हा कॉम्पोनंट काय झाला असता, mg साइन थिटा. पण असं मी सॉल्व करत बसलो नाही, कारण हे ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, सॉल्व कुशामध्ये सिंपल पेंडुलम, म्हणजे डेरिवेशन सेम ॲज अ सिंपल पेंडुलम, t = 2π√L/g. कारण हे बघा, सिंपल पेंडुलम सारखेच ह्याचे ऑसिलेशन आहेत, फक्त इथं स्ट्रिंग नाहीये. मग L म्हणजे काय असतं, डिस्टन्स फ्रॉम, कुठं पण डिस्टन्स, बॉबचा COM टू टाइड एंड पर्यंत. मग इथं टाइड एंड म्हणजे O, COM म्हणजे हे,
नीट बघा आता, इथून इतकं म्हणजे डिस्टन्स म्हणजे कॅपिटल आर, एवढं रेडियस स्मॉल आर, मग हे डिस्टन्स कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. कॅपिटल आर मायनस स्मॉल आर हीच काय झाली लेंथ. इन्स्टेड ऑफ एल सबस्टिट्यूट करा, टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट कॅपिटल आर मायनस स्मॉल आर अपॉन जी. दिस इज द आन्सर. हेच आन्सर कशासाठी येईल, टाइम पिरियडसाठी. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू. थांबूयात.